नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेश विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा उत्तम प्रतिसाद. 73 जागांसाठी दुपारपर्यंत सरासरी 40% मतदान. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी भाजपला निवडून देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा 10 कलमी संयुक्त जाहीरनामा जाहीर. सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून अजय त्यागी यांची नियुक्ती. 1 मार्चला स्वीकारणार कार्यभार. तामिळनाडूत मुख्यमंत्री पदाचा पेच कायम. बहुमत सिद्ध करण्यासाठी शशिकला यांची राज्यपालांकडे भेटीची मागणी. दृष्टिबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताच्या भक्कम आव्हानाचा सामना करताना बांगलादेशचे 6 गडी तंबूत. आणि आता सविस्तर वृत्त. उत्तर प्रदेशातल्या 15 जिल्ह्यातल्या विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 73 जागांसाठीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 40% मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 839 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 77 महिलांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदारांची एकूण संख्या 2,60,00,000 आहे. शांततेत मतदान पार पडावं यासाठी निमलष्करी दलाच्या 826 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विधानसभेच्या 403 जागांसाठी राज्यात 7 टप्प्यात मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशात कैराना, मुझफ्फरनगर, दादरी, मेरठ, गाझियाबाद आणि आग्रा हे जिल्हे महत्त्वाचे समजले जातात. लखनौ इथं आज समाजवादी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवडणुकीसाठीचा किमान समान कार्यक्रम घोषित करण्यात आला. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी काँग्रेस सपा युती झाली आहे. भाजपाची कार्यसंस्कृती विकासाची वाटचाल करणारी आहे असं सांगत उत्तर प्रदेशच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज बदायूं इथं प्रचार सभेत बोलत होते. विकास हाच आमचा एकमेव अजेंडा असून आपलं सरकार शेतकरी आणि कामगारांना समर्पित आहे असं मोदी म्हणाले. केंद्रात स्थिर सरकार आल्यानं मोठमोठे निर्णय घेणं शक्य झालं. हे स्थिर सरकार आणण्यात उत्तर प्रदेशाचं मोठं योगदान आहे. तीच विकासाची वाटचाल राज्यातही सुरू व्हावी यासाठी भाजपाकडे सत्ता सोपवा असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 2-2.5 वर्षात केलेल्या कामगिरीचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं आज आपला समान किमान कार्यक्रम जाहीर केला. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जनतेला स्मार्टफोन, कौशल्य विकास, मोफत सायकली आणि गरिबांसाठी घरं असा लोकप्रिय घोषणांचा या 10 कलमी जाहीरनाम्यात समावेश आहे. आम्हाला आधुनिक दृष्टिकोन असलेल्या युवकांचं सरकार आणायचं आहे. ही 10 कलमी योजना त्या विकासाचाच पाया आहे असं मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं. या निवडणुका विकास आणि उत्तर प्रदेशच्या भरभराटीच्या मुद्द्यांवरच लढल्या जात आहेत असं अखिलेश यादव यावेळी म्हणाले. पंतप्रधान आणि भाजपानं जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करू नयेत अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. उत्तर प्रदेशात आज पहिल्या टप्प्यात सकाळी झालेल्या मतदानाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेची मोजणी अचूक पूर्ण झाल्यानंतरच ती आकडेवारी जाहीर करणं योग्य ठरेल. याविषयीचा अंदाज व्यक्त करणं बरोबर नाही असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केलं. अर्थसंकल्पानंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बँकांकडे असलेली बुडीत कर्ज दीर्घकालीन प्रकल्पांशी संबंधित असून हा दीर्घकाळापासून चाललेला प्रलंबित प्रश्न आहे. त्यामुळे तो सुटण्यास वेळ लागेल असंही पटेल म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या दर कपात न करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया विचारली असता दर कपात व्हावी असं सर्वच वित्तमंत्र्यांना वाटत असतं. मात्र निर्णयाची स्वायत्तता रिझर्व्ह बँकेला असून आम्ही त्या निर्णयाचा आदर ठेवतो असं जेटली यावेळी म्हणाले. वरिष्ठ IAS अधिकारी अजय त्यागी यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याचे सेबीचे अध्यक्ष M.K. सिन्हा यांचा विस्तारित काळ 1 मार्चला संपत आहे. त्यागी हे सध्या वित्त मंत्रालयात गुंतवणूक विभागाचे अतिरिक्त सचिव आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा पेचप्रसंग अद्यापही कायम आहे. विधिमंडळाच्या नव्या नेत्या V.K. शशिकला यांनी आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. लोकशाही आणि संविधानाचं सार्वभौमत्व लक्षात घेऊन राज्यपाल मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतील असा विश्वास शशिकला यांनी व्यक्त केला. दरम्यान तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री के. पंडित राजन हे ओ.पिनिसेल्वरम यांच्या गटात सहभागी झाले आहेत. दरम्यान तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्या विरोधात सुरू असलेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त PTIनं दिलं आहे. यापुढे जो शेतकरी वीज मागेल त्याला 7 दिवसात वीज जोडणी मिळावी यासाठी 1000 कोटी रुपयांची विशेष व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या आसेगाव इथं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात यापूर्वी 8 हवामान केंद्र होती. मात्र शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक मंडल स्तरावर 2000 हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 70 वर्षांनंतर मेळघाट इथल्या आदिवासी भागात वीज आणून आदिवासींचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम सरकारनं केलं असल्याचंही ते पुढे म्हणाले. मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही, भाजपानं आता थापा मारणं बंद करावं असा शाब्दिक प्रतिहल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वरळी इथं झालेल्या प्रचारसभेत केला. मुंबईची तुलना पाटण्याशी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपानंच पोलिसांवर उपोषणाची वेळ आणली आहे असं ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेनं शहरातली उद्यानं तसंच रुग्णालयं सुधारली. पालिकेनं केलेल्या विकास कामांचं उद्घाटन करायला मात्र मुख्यमंत्री नेहमीच पुढे असायचे असंही त्यांनी सांगितलं. भाजपानं जनतेवर नोटाबंदी लादली, आम्ही जनतेला साथ दिली. मुंबईत आम्ही केलेली कामं खोडून दाखवावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ काल फुलेवाडा इथं करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, विश्वजित कदम उपस्थित होते. पुण्याची स्मार्ट सिटी करण्याचं आश्वासन भाजपानं दिलं, मात्र ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही. अशा पक्षाला पुणेकरांनी सत्तेपासून दूर ठेवावं आणि काँग्रेसला पालिकेची सत्ता द्यावी असं आवाहन नारायण राणे यांनी केलं. पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीत उमेदवारी अर्जाच्या वेळी अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबई महानगरपालिकेच्या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल 2275 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 1084 महिलांचा समावेश आहे. राज्याच्या निवडणूक आयोगानं काल प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीनुसार भारतातल्या या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 13 राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 717 अपक्ष रिंगणात आहेत. शिवसेनेनं सर्व 227 जागांवर उमेदवार उभे केले असून काँग्रेस 221, भाजपा 211, मनसे 201 तर राष्ट्रवादी काँग्रेस 171 जागांवर लढणार आहे. देशात बनावट कंपन्या उभारून त्यामार्फत केल्या जाणाऱ्या काळ्या व्यवहारांविरोधात कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारनं एक समिती नेमली आहे. पैशांचे गैरव्यवहार तसंच कर चुकवेगिरी करणाऱ्या अशा खोट्या कंपन्यांची बँक खाती गोठवण्याचा तसंच कंपनीची नोंदणी रद्द करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. याविषयी पंतप्रधान कार्यालयानं काल आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर ही समिती स्थापन केली. यात विविध मंत्रालय तसंच प्रवर्तन संस्थेच्या सदस्यांचा समावेश आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था 15 फेब्रुवारीला एकाच उड्डाणात विक्रमी 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. याआधी 2014 साली रशियानं एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता. ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या महासूर्यकुंभ या उपक्रमात आज तब्बल 7,400 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यचुलीवर अन्न शिजवून नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुकात होणार आहे. या कार्यक्रमाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्याच्या योजनेचा भाग म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेनं केशवसृष्टीच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुलांना देण्यात आलेल्या सौर चुलीत यावेळी नूडल्स तयार केले गेले. अणुऊर्जा आणि सौर ऊर्जा यांचा उगम एकच असून अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक उपयोग व्हायला हवा असं मत अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केलं. दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला सौर ऊर्जा आणि अणुऊर्जा हे कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि या दोघांचा उपयोग तेवढ्याच हिरिरीने करायला पाहिजे. हे माझं फार पूर्वीपासूनचं म्हणणं आहे आणि अजूनही तेच म्हणणं आहे. असं आहे, ऊर्जेचे पुष्कळ उपयोग आहेत. विजेसाठी ऊर्जा, आता हे अन्न शिजवण्यासाठी ऊर्जा, इतर पाणी उकळण्यासाठी, आंघोळीसाठी म्हणा किंवा इतर कामांसाठी त्याच्यासाठी ऊर्जा. आणखीन म्हणजे आपली जी वनं निर्माण होतात त्याच्यामध्ये सौर ऊर्जेमुळे ते निर्माण होतात. त्यामुळे सौर ऊर्जा आणि ऊर्जा हे फार महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. 7 मुस्लिम राष्ट्रांमधल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या अध्यादेशाला पुन्हा लागू करण्यास अमेरिकेच्या अपील न्यायालयानं नकार दिला आहे. ट्रम्प यांनी हा अध्यादेश काढल्यावर अनेक न्यायालयांनी त्याला स्थगिती दिली होती. त्यावर अमेरिकी प्रशासनानं अपील केलं होतं. मात्र हे अपीलही आता फेटाळून लावण्यात आलं आहे. दरम्यान अध्यादेशावरील न्यायालयीन लढाई हरलो तरी आठवड्याभरात नवीन आदेश काढणार असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. या आदेशासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं ते म्हणाले. जनतेची प्रलंबित प्रकरणं सामोपचारानं सोडवता यावीत यासाठी वाशिम इथल्या जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या लोक अदालतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा विलंब टाळण्यासाठी लोक न्यायालय हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पक्षकारांनी लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केलं. आसिम फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात येत्या 18 आणि 19 फेब्रुवारीला राष्ट्र आराधन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत करगिल युद्धात जीवाची बाजी लावून लढणारे परमवीर चक्र पदक विजेते नायब सुभेदार संजय कुमार आपले अनुभव कथन करणार आहेत. तसंच त्यांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम होणार आहे. आसिम फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी ही माहिती दिली. केरळप्रमाणे कोकणातही मसाल्याच्या पिकांची व्यापारीदृष्ट्या लागवड होऊ शकते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदिवडे गावातल्या मिलिंद प्रभू या शेतकऱ्यानं दाखवून दिलं. त्यांच्या या प्रयोगाची सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाच्या कृषी विभागानं जिल्ह्यातल्या बांदिवडे गावात मिरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. पारंपरिक पद्धतीनं नारळी पोफळीच्या झाडांवर मिरी वाढवण्याऐवजी सागासारख्या वनवृक्षावर मिरी वाढवून 1 एकरात केलेली मिरीची लागवड चांगलीच लाभदायक ठरते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदिवडे गावातल्या मिलिंद प्रभू या शेतकऱ्यांना दाखवून दिले. मिरी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत आहेत. मी एका एकरमध्ये 650 झाडं लावल्यामुळे मला जो व्यावसायिक दृष्ट्या माझा जो विचार होता तो इथे साध्य झालेला आहे.
कारण एका एकरमध्ये 650 साग लावले. त्या 650 सागापासून आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते 650च्या पटीत मिळणार आहे. आणि त्या प्रत्येक 650 सागांवर 650 काळी मिरी पण लावलेली आहे. म्हणजे 650 हा आकडा का मी सारखा म्हणतोय की एका एकरमध्ये एवढी मोठ्या संख्येने आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा त्या प्रमाणात आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. आणि आज जी तुम्ही ही बाग बघताय त्या बागेपासून मला आता अशा तऱ्हेचं उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. यशस्वीरित्या शेतात मिरीची लागवड करण्यासाठी माजी कृषी अधिकारी जयसिंग पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. आम्ही इथे काय केलेलं आहे की हा वेल जो आहे तो आमच्या इच्छेप्रमाणे त्याला वळवलेला आहे. याच्यात एक केलेलं होतं की 45 सेंटीमीटर फांदी वाढली की कट करायची, त्याला पुन्हा फांद्या आल्या की ते कट करायचं. त्याच्यामुळे आज हे भरगच्च दिसतंय ते या झाडाची फाजील वाढ जी होते जरुरीपेक्षा जास्त ती थांबवली. आणि त्या पानांनी जे अन्न शोषलं असतं, ज्या फांद्यांनी जे अन्न वापरलं असतं ते अन्न आम्ही या मिरी उत्पादनाकडे वळवलं. हा मुख्य इथल्या मिरी लागवडीचा मुख्य उद्देश होता. मिरीला उत्तम भाव मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे राज्यातल्या हवामान, बाजारभाव याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावं असं मार्गदर्शन वायदे बाजार तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी यावेळी केलं. तर गोवा राज्यातल्या मिरी लागवडीची माहिती विश्राम गावकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी स्मार्ट शेतीचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना दिला. जगातली सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी आज भारतात आली. इजिप्तच्या या 36 वर्षीय इमानचं वजन अमर्याद वाढत असल्यानं मुंबईतल्या सैफी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात येणार आहेत. तिच्यासाठी रुग्णालयात आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात येत असून तिच्यासाठी वेगळी खोली तयार करण्यात आली आहे. सर्जन मुझफ्फर लकडावाला गेल्या 3 महिन्यांपासून तिच्यावर उपचार करत आहेत. इमान ही गेल्या 25 वर्षांपासून घराबाहेर पडू शकली नाही. पहिल्या सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. ओदिशा भाषेतील दिग्दर्शक जानू बरुआ, दिग्दर्शक जब्बार पटेल, राजेश मोफतवार यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन झालं. चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून इतर भाषेतील विषय कळतात. प्रादेशिक अस्मिता, भाषेतील गोडवा, अभिनय कौशल्य, विषयाची मांडणी असे विविध प्रकार पाहायला मिळतात. राष्ट्रीय स्तरावर अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही विषयांना कसं मांडण्यात येतं याचा अभ्यास या महोत्सवातून होईल अशी अपेक्षा दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. उद्घाटन प्रसंगी कथक नृत्य, तालवाद्यांची जुगलबंदी सादर करण्यात आली. 3 दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात 21 देशी आणि परदेशी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवासाठी देशभरातून 250 कलाकार, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रानंतर सौदी अरेबियन भाषेतील बारहाक मेट्स हा चित्रपट दाखवण्यात आला. सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 7 ते 9 एप्रिलपर्यंत उस्मानाबाद इथं होणार आहे. याबाबतची घोषणा काल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांचा मोहन जोशी यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. याआधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 7 एप्रिलला संध्याकाळी नाट्य संमेलनाचं उद्घाटन होईल. उन्हाळा असल्यामुळे यावेळी सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 सत्रात कार्यक्रम होणार आहेत. या नाट्य संमेलनात लावणी, स्थानिक लोककला, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मनुष्याला रागवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, हसत राहण्यासाठी मात्र अजिबात कष्ट पडत नाहीत. त्यामुळे युवकांनी यश आणि अपयश अशा दोन्ही परिस्थितीमध्ये हसत राहायला शिकलं पाहिजे असा सल्ला अभिनेते सचिन खेडेकर यांनी कोल्हापूर इथं दिला. शिवाजी विद्यापीठात काल 32व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचं मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन झालं. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते संबोधित करत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शाहू छत्रपती महाराज, भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डॉक्टर डेव्हिड सॅमसन प्रमुख उपस्थिती होते. प्रभारी कुलगुरू डॉक्टर D.R. मोरे अध्यक्षस्थानी होते. या महोत्सवात देशभरातील 77 विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. आज समाज माध्यमांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीलाच ज्ञान समजण्याची चूक आपल्या हातून होत असते.
म्हणूनच माहितीचं ज्ञानात रूपांतर करून विद्यार्थ्याला प्रज्ञावान बनवणाऱ्या गुरूंचं आपल्या आयुष्यातील स्थान आजच्या या समाज माध्यमांच्या युगातही अबाधित आहे, असं खेडेकर म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसेवेसाठी अंगीकारलेली तत्व आणि आदर्श आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून बुलढाण्यात सुरुवात झाली. अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू छत्रपती पुरस्कार विजेते अजित लाकरा यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी जिल्हाधिकारी विजय झाडे यांसह मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धांमध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यातल्या खेळाडूंनी पथसंचलन केलं. 13 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार असून यामध्ये अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमधून 1000 खेळाडू सहभागी झाले आहेत. दृष्टिबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. श्रीलंकेच्या 19.2 षटकात सर्वबाद 174 धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना भारतानं 13 षटकात बिनबाद लक्ष्य पूर्ण केलं. भारतातर्फे जयप्रकाशनं नाबाद 115 धावा केल्या. उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज बंगळुरू इथं पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान होणार असून यातल्या विजेत्यासोबत उद्या भारताचा अंतिम सामना बंगळुरू इथंच होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत बांगलादेशच्या 6 बाद 246 धावा झाल्या होत्या. कालच्या 1 बाद 41 धावांवरून खेळताना सकाळच्या सत्रात भारताच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशचे 3 गडी झटपट बाद झाले. त्यानंतर मात्र शाकिब हसननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या 82 धावांच्या जोरावर बांगलादेशनं 200 धावांचा टप्पा पार केला. भारताच्या उमेश यादवनं 2 तर आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मानं प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 6 बाद 253 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेश विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा उत्तम प्रतिसाद. 73 जागांसाठी दुपारपर्यंत सरासरी 40% मतदान. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी भाजपला निवडून देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा 10 कलमी संयुक्त जाहीरनामा जाहीर. सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून अजय त्यागी यांची नियुक्ती. 1 मार्चला स्वीकारणार कार्यभार. तामिळनाडूत मुख्यमंत्री पदाचा पेच कायम. बहुमत सिद्ध करण्यासाठी शशिकला यांची राज्यपालांकडे भेटीची मागणी. दृष्टिबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताच्या भक्कम आव्हानाचा सामना करताना बांगलादेशचे 6 गडी तंबूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.